माका बोलूचा हा तुमच्याशी. वेळ नाहीये मला. वाईट जरा वेळ काढशाल तर बरं वयात. बोल. या बघा, मी तुमका आधी पण सांगितलंय, तुम्ही जरा पुढाकार घेवा आणि वाटणीचा कायदा बघा. हे बघ सुषमा, प्रॉपर्टी ही सगळ्यांची आहे. पण सगळी जण तुमच्यासारखं विचार नाही ना करत. तुम्ही शिकलेले हास, तुमका त्यातला कळता म्हणून तुमका सांगते. घरात बाकीच्यांशी बोलून पण काय होणार नाही हा, आणि मी बोललंय तर कुणी काही ऐकणार पण नाही, या माका माहित हा, म्हणून तुमका सांगते. हे बघ, माझं जे काम आहे ना ते मी नक्की कर, आणि तुला या घरात राहायला मिळतंय ना, मग बाकीच्या गोष्टींमध्ये नको पडूस तू. इतर गोष्टी काय चालयो, माका जरी या घरात रावक मिळाला तरी पण माका माझं वाटो मिळूक वयो ना, म्हणून बोलूक लागतला. तुमच्या भांडणात माझं पण मरण होता. कुणाचीही भांडणं होत नाहीये. काही प्रोसिजर असतात, त्या व्हायला वेळ लागतो. पण ह्या वेळ कमी होऊ शकता ना, जर तुम्ही जरा जोर लावलास तर. बघा, सगळीच जण मोकळी होतील. आई तू अभिरामा, तुझी परीक्षा जवळ इली हा, अभ्यास कर. हो. माका माझो वाटो मिळत, तो मिळाल्याशिवाय मी या घरातून बाहेर पडणार नाही. नमस्कार रघुभाऊ. या वकील साहेब, काय म्हणता कोर्ट कचेरी? ती काय चालायचीच. तुम्ही का बोलवलं? काय विशेष काम? नायकांचो मधलो झील आणि सून इल्लली घराकडे. कोण, दत्ता? होय. त्याचं काय असेल ना तर मला सांगू नका. कायम जिभेवर अंगार असतो त्याच्या, कधी सरळ बोलणंच नाही. हो, निकार हो शेवटा घेतात ना, कायम काय पेटत राहणार नाही. म्हणजे काय नाही, हाता पाया पडत होता जोडप्या. काय काम होतं? आता कसा वळाकल्यात? कामाशिवाय कोण कोणाकडे येता? कोणासाठी तरी काहीतरी करायला सांगत असेल. नाही, कारण जरा वेगळा असा. काय? वाटेतलो काटो बाजूक काढूचो हा. असा कोणता काट आहे हा? सुषमा. सुषमा? काय करायला सांगत होता दत्ता? तुम्ही समजतात कसो काटो काढूचो नाया, म्हणजे त्याका संपवचा नाया. सुषमासाठी स्थळ बघूचा. सुषमासाठी स्थळ? हो. कोण करणार लग्न तिच्याशी? अहो, ती नायकांच्या वाड्यात राहत असली तरी ती कुणाची मुलगी आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे. कोण करणार लग्न? हो, खरा लग्न थोडाच करूचा, कोणतरी उभं करूचा. असा कोण उभा राहील उगीच्या उगीच? पण करू व्हाया ना, आणि त्याचो फायदो सुद्धा घेऊ गयो आपण. ह्या बघा, कोण कोणासाठी फुकट करणार नाही. ह्या मी तुमका सांगूक नको.
त्याचा जर लगीन झाला तर आपण तुमका वयात असा सगळा करून घेऊ. जमिनीचो प्रश्न सोडवतो असा. पटतंय पटतंय मला. त्याशिवाय त्या जमिनीचा आणि दागिन्याचं प्रकरण पण मिटणार नाही. काहीतरी बघतो, पण तुम्ही पण माझ्यासाठी काहीतरी करा. तुम्ही त्याची काळजी करू नको. जा कोण तुमच्या मध्ये आड येता ते का आज रात्रीच बांधून टाकतायत की नाही, बघा. मामा मामा असं नको व्हायला की ही चेन शेवंताची आहे. तिने जेव्हा सुसाईड केलं तेव्हा तिला खाली उतरवलं आणि तिच्या अंगावरचे सगळे दागिने काढले म्हणून मला असं वाटतंय की मे बी ही चेन माझ्या अंगावरचे दागिने तुम्ही हडपलास ते माझ्या चेडवाक परत देवा. या घराचा भला होणार नाही. तुम्ही त्याला त्रास दिला तर मी नाही सोडणार तुमका. जाऊ बाय, चेन कसली चमकता हा. काय सापडली? हीच चेन हरवली होती ना? नाही सरिता, ही ती चेन नाही. मग ही चेन मला आईने दिली कपाटातल्या दागिन्यांमधून. ह्या बरा हा तुमका बरा देता देणारच. तुम्ही थोरल्या हास ना. आमचा काय, आम्ही राबत राहतो. तुला हवी आहे का ही चेन? हे म्हणजे माझी काही हरकत नाहीये, पण तुला जर मी खरी गोष्ट सांगितली ना तर कदाचित तूच नाही म्हणशील. माका काय कळलं नाही ता. सांगितलं ना तुला, ही चेन मला आईने दिली आहे कपाटातल्या दागिन्यांमधून. कदाचित ही चेन शेवंताची पण असू शकते. काय? हवी आहे का तुला? नाही बाय, घाला तुम्हीच ती. पण तू कालच त्याचा बंदोबस्त करणार होतस ना? होय, गेलोय पण त्यांना जेव की सांगून घरात पण नेलंय आणि हायसून कुऱ्हाड घेऊन गेले. बघताय तर घरातून मांजर बाहेर येली. सुशल्या घरात नव्हता. ओळून बघताय तर सुशल्या वाड्यात. कळत कसं नाही? आता आपण बाहेर कसं पडणार? अगं येईल ना कोणीतरी घरातून बाहेर. सरिता तो बघ, तो पांडू येतोय बघ तिकडनं. ह्यो पांडूच हा.